आता गॅस चालू करते। पहिल्यांदा शेंगा भाजूया। शेंगा व्यवस्थित भाजून घेते। शेंगा भाजल्यानंतर पुदिना, लसूण, मिरची, कोथिंबीर आणि कडीलिंब हे सगळं भाजायला घालणार आहे। पण पहिल्यांदा शेंगा भाजून घ्या। आणि शेंगा भाजण्यासाठी काय ऑइल वगैरे काय गरज त्याला शेंगा व्यवस्थित भाजून घ्यायचं। सुटसुट आवाज आला पाहिजे। आवाज आला की मग घालायच्या मिरच्या, पुदिना, कोथिंबीर, लसूण, कडलिंब, चिंच आणि लसूण आणि ह्या सगळ्यावर काय करायचं, एक चमचाभर तेल टाकायचं। हे सगळं असं 1-2 मिनटं भाजून घ्यायचं। आता काय करायचं, गॅस बंद करायचा आणि आता हे सगळं थोडं गार होऊ द्यायचं। खोबरं न घालता आज मी इडलीला, डोश्याला चटणी दाखवणार आहे। आता चवीपुरतं मीठ घालायचं। हे सगळं गार होऊ द्यायचं आणि गार झाल्यानंतर मिक्सरला बारीक करायचं। आज मी इडली करणार आहे। इडलीचं पीठ असं वर आलं मग असं फसफसलं की इडली चांगली होते। त्याच्यात थोडंसं मी इनो वगैरे काय घालायचं, मीठ आणि गाजर खिसून घालते। मीठ, गाजर आणि कोथिंबीर असेल तर कोथिंबीर, असं पीठ बबल्स आले की चांगलं येतं। पहिल्यांदा चटणी करून घेते, ते गार झालं आहे आणि त्याच्यानंतर इडली करायला ठेवते। इकडं सांबारसाठी मी कुकरला बॉईल करून घेतलं आहे। बीन्स, कॅरेट, बटाणे, आलूगड्डे डाळीबरोबर बॉईल करून घेतलं। हे फोडणी टाकणार आहे। नोगे काही नव्हतं घरात म्हणून नोगे काही घेतलं नाही। टोमॅटो पण नव्हता म्हणून घेतलं नाही। जे व्हेजिटेबल्स घरात अवेलेबल आहेत त्याच्यात करायला लागले सांबार। इडलीवर सांबार केलं की दुपारी भातावर पण तेच कंटिन्यू करायला येते। आता हे सगळं गार झालं आहे, मिक्सीमध्ये बाउलमध्ये घालून चटणी करून घेते। आता चटणी अशी नाहीच झाली ना, थोडंसं पाणी घालायचं ते आपल्याला पाहिजे तेवढं। आणि सुरुवातीला जास्त पाणी घालून केलं की नाही मग घट्ट करता येत नाही, म्हणून सुरुवातीला कमी घालायचं। नाहीच घट्ट चटणी काढून घ्यायची, परत आपल्याला पाणी प्यायचं की पातळ चटणी करायला यायची। आता ही चटणी तयार आहे। आता फोडणी टाकणार आहे मी। फोडणीसाठी तेल तापायला ठेवलं आहे। ह्याच्यात मी चिंच घातले। आज माझ्याकडे लिंबू नाही म्हणून शक्यतो मी लिंबू वापरते, पण आता लिंबू नाही म्हणून चिंच काय पण घातलं तर चालतंय। पण खोबरं नसताना मी ही चटणी केली, विदाउट कोकोनट चटणी रेडी। बघा तेल तापलं काय, तापायला लागलं। आता तेल चांगलं तापलं आहे। आता थोडीशी मोहरी किंवा राई, उडदाची डाळ, 2 मिरच्या आणि 2 कडलिंबाचे पान। आता काय करायचं, गॅस बंद केला आहे। आता गॅस बंद केला आहे। आता हा विदाउट कोकोनट चटणी खाण्यासाठी, इडली, डोसा, पड कशावर पण खाण्यासाठी चटणी तयार झाली। माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा। चटणी करून तयार झाली। आता इडलीचा कुकर तयार केला, पाणी घातले। 15 मिनटं माझ्याकडं त्याची विजिल गेलेली आहे। 15 मिनटं झाले की मी गॅस बंद करते। आता कॅप घालू। तवा तापायला ठेवला आहे।
रागी डोसे विदाउट कोकोनट चटणी आहे. त्या चटणीबरोबर रागी डोसे पण छान लागते. मी इडलीला पण करते, डोसेला पण करते. आज तर माझा रागी डोसे प्लॅन आहे. रागी डोसेबरोबर पण मी ती चटणी वापरते. आता 1-2 मिनटं चांगलं शिजवायचं. त्या चटणीबरोबर हा डोसे पण छान लागतात. आता अशा कडा सुटल्या की नाही, रागी सुद्धा गुड फॉर हेल्थ. रागी डोसे, रागी रोटी असं छानपैकी बनवायचं.